वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या व्याख्यान पुष्पासाठी उपस्थित आपण सर्व बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, विषयच आपला आजचा असा आहे की रंजक व्याख्यान कसे करावे आणि काय बोलल्या जाणार आहे त्याचं टिपण आधीच तुमच्या हाती देण्यात आलेलं आहे। बऱ्याचदा असं होतं की काय बोलल्या जाणार त्याचं जर टिपण आधीच हाती देऊन टाकलं तर मग बोलायला उरलं तरी काय। परंतु बोलणे आणि लिहिणे याच्यामध्ये खरोखरच मोठा फरक आहे। त्या फरकावर आपण येणारच आहोत। मुळामध्ये आपण आपल्या टिपणामध्ये लिहिल्याप्रमाणे भाषण कलेचा उदय, विकास, तिचा इतिहास या बाबींकडे थोडं आपण जाणार आहोत की माणूस हा एका आदिम अवस्थेमध्ये होता आणि या आदिम अवस्थेमधनं माणसाचा विकास होत गेला, माणसाला शब्द सापडत गेले। कदाचित आपल्याला या बाबीची जाणीव नसेल की आजचा हा जो माणूस आहे याला माईक म्हणतो, परंतु या माईकला माईक हा शब्द सर्वप्रथम ज्यानं दिला त्याला कितीदा विचार करावा लागला असेल। घरामध्ये तूर डाळ आहे, या तुरीच्या डाळीला आम्ही तुरीचीच डाळ म्हणतो, मुगाच्या डाळीला मुगाचीच डाळ म्हणतो। भाषेमधला एक ना एक शब्द द्यायला त्या माणसाला किती विचार करावा लागला असेल। एक एक शब्द तयार करून आजची आमची ही भाषा तयार झालेली आहे। या भाषेमधला एक एक शब्द मोत्या इतका मौल्यवान आहे आणि या मोत्या इतकीच मौल्यवान आहे ती म्हणजे वाक्पटुता, बोलण्याची कला। ही बोलण्याची कला इतिहासामध्ये आम्हाला कुठं दिसते? भारतीय इतिहासाचा जर विचार केला तर महाभारतामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला उपदेश देत आहेत। तो उपदेश म्हणजे गीता। गीता हे एका अर्थानं भाषण आहे, कारण या भाषणानेच प्रज्वलित होऊन अर्जुनाने युद्ध करण्याचा निश्चय केलेला आहे। अर्जुनाने त्याचा प्राण डळमळीत झाला होता। अर्जुन कुठेतरी मागे मागे सरत होता आणि अशा वेळी भगवान श्रीकृष्णानं एक प्रभावी भाषण केलं, ज्या भाषणाला आम्ही गीता म्हणतो, आणि त्या भाषणाने प्रभावित होऊन हा अर्जुन लढण्यासाठी तयार झालेला आहे। आता सचिन रावांनी ॲडॉल्फ हिटलरचा उल्लेख केला की ॲडॉल्फ हिटलर ज्यानं दुसरं महायुद्ध घडवून आणलं, हा ॲडॉल्फ हिटलर पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीचा एक सामान्य सैनिक होता। हा सामान्य सैनिक जर्मनीचा सर्वेसर्वा या पदापर्यंत ॲडॉल्फ हिटलर का पोहोचू शकला? ही पोहोचण्याची हिटलरची शिडी म्हणजे त्याची वाक्पटुता आहे। हिटलरच्या अंगी एक दुर्दम्य, जी कोणालाही दाबून टाकता येणार नाही या स्वरूपाची वाक्पटुता होती। या वाक्पटुतेच्या भरवशावर, या बोलण्याच्या कौशल्याच्या भरवशावर हिटलरनं जर्मनीचं हुकुमशहापद काबीज केलं आणि इतकंच नव्हे तर आपल्या मागं जर्मनीची सारीच्या सारी फौज, जर्मनीच्या साराच्या सारा मानस लावलं। यासाठी जर काही कारणीभूत ठरलं असेल तर ती हिटलरची वाक्पटुता। सांगायचा मुद्दा एवढाच की इतिहासामध्ये वाक्पटुता, भाषण देण्याची कला हिचं एक अनन्यसाधारण असं महत्व राहिलेलं आहे। आता हे एवढं सारं समजून घेतल्यानंतर आपण पुढचा मुद्दा समजून घेऊया। तो मुद्दा असा आहे की बाबा लिहिणे आणि बोलणे याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामधला फरक सांगताना मी नेहमी असं म्हणतो की लिहिणे म्हणजे जमिनीवर मोटार कार चालवणे, ट्रक चालवण्यासारखं आहे, आणि बोलणे, भाषण करणे म्हणजे कसं आहे? बोलणे, भाषण करणे म्हणजे हवेमध्ये विमान चालवण्यासारखं आहे। लिहिणारा माणूस याचा दर्जा ड्रायव्हरचा आहे, तर बोलणाऱ्या माणसाचा दर्जा हा पायलटचा आहे। आता पायलटचा दर्जा नेहमी वरचाच असतो। कारण काय आहे की लिहिताना तुम्हाला जर विचार तुमचा अडकला तर तुम्ही तो थांबवू शकता। जमिनीवर ट्रक चालताना जर पंक्चर झाला तर रस्त्याच्या कडेला आपण उभा करतो, परंतु वर विमान चालत आहे, पंखा बंद पडला, नो एक्सक्यूज, काहीही तुमच्याकडे पर्याय नाही। तुम्हाला तुमचं सारं कौशल्य पणाला लावावं लागेल आणि कुठंतरी ते विमान लँड करावं लागेल, मधल्या कालावधीमध्ये तग धरावा लागेल। बोलताना जर का तुमचं चाक पंक्चर झालं तर तुम्ही थेट खाली कोलॅप्स होणार आहात। वक्त्याला कोणी वाचवू शकत नाही। लिखाण करणारा जो माणूस आहे त्याला मात्र वाचण्याचे भरपूर सारे साधनं असतात, कारण त्याचं लिखाण कोणीतरी सलगपणे वाचणार असतं। हा एवढा फरक समजून घेतल्यानंतर भाग क्रमांक 2 कडे आपण वळतोय। हे टिपण मी भागांमध्ये का तयार केलं, ते तुमच्या हाती आधीच का दिलं, याचाही उलगडा मी नंतर करणार आहे की भाषणाची तयारी कशी करायची। आता तुम्ही ते कागद जाऊच नका त्याच्यामध्ये,
तुम्ही तो पाहू पण नका, त्याला गुंडाळी करून खिशामध्ये कुठंतरी ठेवून द्या. इथून गेल्यावर राजेश खवले नावाचा माणूस काय बोलला होता ते तुम्हाला पुन्हा स्मरण व्हावं म्हणून मी ते तुमच्याकडे दिलेलं आहे. इथं बघण्यासाठी, इथं तुम्ही पाहावं असा माझा मुळीच हेतू नाही. पहिला मुद्दा आपला असा आहे की भाषणाची तयारी करताना कधीही लिखित स्वरूपातलं भाषण वाचण्याच्या मोहात पडू नका. कारण ज्याला भाषण लिहून वाचण्याची सवय झाली त्याचे फार हाल होतात. आता कसे हाल होतात, एक माणूस जरा नवीन नवीन नेता बनला, निवडून आला, इथं ठरलं होतं बरं आपलं नेताजींबाबत बोलू नये, आपण असं म्हणतोय की नवीन नवीन निवडून आला आणि मग त्यानं आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की आज मला प्रजासत्ताक दिनावर भाषण द्यायचं आहे, 15 मिनिटाचं भाषण द्यायचं आहे आणि भाषण तयार करून दे. सेक्रेटरीनं 15 मिनिटाचं मोजून भाषण तयार करून दिलं आणि नेताजीच्या हाती त्या भाषणाच्या प्रती दिल्या. नेताजींनी भाषण दिलं. सगळे लोक विचार करतायत 15 मिनिट वेळ होता, हा 45 मिनिटं बोलला, चक्क 45 मिनिट बोलला. त्यालाही जरा नवल वाटत होतं, परंतु थांबावं कुठे हे कळत नव्हतं ना. शेवटी सारं झालं, भाषण संपलं आणि मग बोलावलं त्या सेक्रेटरीला. त्याला काय दाट दपट करायचं, जे काही शब्द वापरायचे ते वापरून झालं. म्हणाला की वेड्या माणसा 15 मिनिटाचं भाषण तयार करायला सांगितलं होतं, अरे सुरुवात आहे माझ्या करिअरची, बर्बाद करतो का, 45 मिनिटाचं भाषण तयार करून दिलं. तो शांतपणे म्हणाला की साहेब मी भाषण 15 मिनिटाचं तयार केलं होतं, त्याच्या 3 प्रती दिल्या होत्या, आता तुम्ही 3ही वाचून काढल्या, मी काय करू. असाच वाचण्यावरून म्हणून आठवलं की एक असा नवीन पुन्हा भाषण लिहून गेला आणि भाषण लिहून गेल्यावर वाचायला लागला. आता वाचताना का होतं, भरपूर पानं असतात ना, हिंदी मधलं भाषण होतं. वाक्य अशी असतात कधी कधी की बाबा सो अँड सो शेर जैसा इंसान था वगैरे असे वाक्य असतात, किंवा चिडिया का बच्चा अंडे से निकलता है असे वाक्य कधी वाचनामध्ये येतात. परंतु हे कधी कधी जरा पानाच्या शेवटी आणि पानाच्या सुरुवातीला ही वाक्य आलीत आणि जर का एखादं पान जास्त फेरल्या गेलं तर काय होतंय की भाषण देणारा मोठ्या तावातावात भाषण देतोय की शेर जैसा बहादूर इंसान, शेर जैसा बहादूर इंसान. पान पलटावं लागलं, आता एक पान जास्तीचं पलटलं गेलं, अंडे से बाहेर निकलता है. तर एवढा विनोद करून सांगण्याचं कारण एवढंच आहे की कधीही वाचून भाषण देण्याच्या भानगडीमध्ये, मोहामध्ये आपण पडू नये. मग याच्यावर इलाज काय आहे, कारण मोठ्या मोठ्या वक्त्याला विस्मरण होऊ शकतं. ते विस्मरण तुम्हाला होऊ शकतं, मला होऊ शकतं. एरवी 2 तासाचं भाषण तयार करायचं आणि मग ते अर्ध्या तासापर्यंतच फक्त आपल्याला द्यायचं, तेव्हा विस्मरणाचा धोका पत्करण्याची हरकत नसते. परंतु जेव्हा तुम्ही 35 मिनिटांचं भाषण तयार केलेलं आहे आणि एकही मुद्दा सुटू नये अशी तुमची अपेक्षा आहे, अशा वेळी तुम्ही टिपण तयार केलं पाहिजे. आणि हे टिपण कसं असावं, मला कसं असावं असं वाटतं, म्हणून मी तो कागद तुमच्या हाती दिलेला आहे की आजचं हे व्याख्यान जे नमुन्यादाखल आपण आपल्या पुढे ठेवतोय आणि या व्याख्यानाचं मला जसं टिपण तयार करावं असं वाटलं, माझ्या पुढे जे टिपण आहे त्याचीच एक प्रत मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे की भाषण देताना टिपण आपल्या पुढे असू द्या, जेणेकरून तुम्हाला त्या मुद्द्यांचा विस्तार करता येईल आणि वाचण्याचा मोह तुम्हाला पडणार नाही. हे टिपण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इमारतीला जशी एक बांधणी आहे, इमारतीला जशी एक बांधणी आहे तशी भाषणाला एक प्रकारची बांधणी असते की एका मुद्द्यामधून दुसऱ्या मुद्द्यामध्ये. इमारत बांधताना आपण असे पिलर बांधतो, मग त्याचा सांगाडा बांधतो, एक गज दुसऱ्या गजाशी बांधतो, उभे गज बांधतो, आडवे गज बांधतो. तशीच भाषणाला बांधणी असली पाहिजे. ही बांधणी आपल्या टिपणामधून स्पष्ट व्हावी. पुढचा तयारी करतानाचा विचारात घ्यावयाचा मुद्दा तो असा की ज्यांच्या पुढे तुम्ही बोलताय त्यांचा विचार करून तुम्ही टिपण आणि भाषणाचा आराखडा तयार करा. तुमच्या पुढे बसलेले लोक हे जर फार प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत तर त्यांना साजेसे विचार तुम्ही बोला. जर तुमच्या पुढे बसलेले विद्यार्थी हे 4थी पर्यंतचे आहेत तर त्यांना समजेल अशा पद्धतीनं तुम्ही विचार मांडा, अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी करा. आदरणीय रविदादा वार्डेकर आणि मी कामारगावला सोबत होतो. 1 तास व्याख्यान झालं, मुलांना खूप आवडलं.
आणि का आवडलं? कारण त्यांना साजेसे असेच विचार होते. कुठलाही बोजड विचार, संस्कृत श्लोक किंवा थोरा मोठ्यांची जड जड वचनं त्या व्याख्यानामध्ये आपण कुठेही सहभागी केली नव्हती. तर विद्यार्थ्यांना आवडतील, समजतील, उमजतील अशा दृष्टांतांची पेरणी अख्ख्या व्याख्यानभर केली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की ते व्याख्यान त्या विद्यार्थ्यांना 1 तासाचं असून देखील आवडू शकलं. छोटे छोटे मुलं होती, 4थीतली मुलं होती, 7वीतली मुलं होती. सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही ज्यांच्या पुढे बोलता त्यांची बौद्धिक पात्रता, त्यांच्या वयाचा विचार करून ते कुठल्या वर्गातले लोक आहेत, त्यांच्या सामाजिक संकल्पना कशा आहेत, त्यांना काय रुचू शकतं, त्यांना काय आवडू शकतं, या सर्वांचा विचार करून तुम्ही आपल्या भाषणाची बांधणी केली पाहिजे, टिपण काढलं पाहिजे. हा सारा विचार करत असताना मला किती वेळ बोलायचं आहे, बोलण्यासाठी मला किती वेळ दिलेला आहे. जसं आज सचिनराव बोलले की 35 मिनिटांचं व्याख्यान असेल, आता 35 ते 30 होऊ शकतं, जास्तीत जास्त आपण 40 मिनिटं करणार.